हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं स्किन केअर रुटीन, जे मी सकाळी फॉलो करते. सो मी सकाळचं म्हणजे आज मी हेअर वॉश केले होते आणि त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर अप्लाय करते. पण त्याच्या मी रोज वॉटर लावते. रोज वॉटर म्हणजे आंघोळ करून आल्यावरती आधी रोज वॉटर, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर. हे मी जॉयचं वापरते मॉइश्चरायझर, ॲल्वेराचं. खूप छान आहे, लाईट आहे आणि स्किनला खूप असं ऑइली नाही वाटत आणि खूप छान असं वाटतं, फ्रेश फील होतं. आणि हे जे मी यूज करते तेच आहे. हे काही पेड प्रमोशन नाही आहे. मी कसल्याही ब्रँडचं प्रमोशन या कोलॅबरेशन करत नाही आहे. हे मी जे यूज करत आहे तेच तुमच्याशी शेअर करत आहे आणि खूप छान आहे, खरंच खूप छान आहे. तुम्ही कोणतं मॉइश्चरायझर यूज करता प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी बहुतेक प्रोडक्ट्स आहेत ना जे माझे जॉयचेच आहेत. मी शॅम्पूसुद्धा जॉयचाच ब्लॅक कलरचा यूज करते आणि माझा जो फेस वॉश आहे तोसुद्धा जॉयचाच आहे. बट काहींना म्हणजे मला तरी ते सगळं सूट होतं आहे. बट जर तुम्हाला जर यूज करायचं असेल तर तुम्ही नक्की आधी पॅच टेस्ट करून घ्या, मगच तुम्ही यूज करा. कारण मला बहुतेक प्रोडक्ट्स जॉयचे सूट होतात, कारण इंडियन स्किन आहे. सो जॉयचे प्रोडक्ट्स आहेत ते सगळं बहुतेक सूट होतात. आणि हे एक मी नवीन घेतलेलं आहे जोविसचं, जे सनस्क्रीमसारखी पावडर आहे. म्हणजे तुम्हाला सनस्क्रीम लावायची सुद्धा गरज नाही आहे. ती पावडरचा इफेक्ट तुम्ही बघू शकता. ही मी चेहऱ्यावरती जसं अप्लाय करते ना, चेहऱ्यावरती खूप छान असा ग्लो येतो. आणि जेवढा तुम्हाला जरी घाम आला या तुम्ही पूर्ण उन्हामध्ये जेव्हा असाल तरी पण त्याचा इफेक्ट ना कमी नाही होत आणि खूप छान इफेक्ट आहे त्याचा. तुम्ही नक्कीच यूज करू शकता. जोविसचा आहे, सनस्क्रीन पावडर आहे ती. आणि ॲक्च्युली ही जी पावडर आहे ती तुम्ही लहान मुलांनासुद्धा यूज करू शकता. आणि इथे नंतर मी देवपूजा केलेली आहे. मस्त सकाळ सकाळ देवपूजा केल्यावरती खूप छान प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर मी आली आहे इथे दूध तापवायला. ॲक्च्युली मला चहा घ्यायची होती बट मी चहा नाही घेतली. मी म्हटलं सध्या थोडासा ब्रेकफास्ट करून घेऊया. थोडासा ब्रेकफास्ट केला, त्याच्यानंतर कामाला लागले. पीठ मळायला घेतलं, तेवढ्यात जिजाई तिथे आली आणि जिजाईची कंटिन्यू बडबड चालू होती. तुम्ही आता मला तर ऐकायला भेटेल बघा. ती आली आहे ना आता इथे, कंटिन्यू तिचं बडबड चालूच होती. आणि आजकाल तर तुम्हाला माहितीच आहे तिचं खूप जास्त आता म्हणजे आता सुट्टी आहे आणि आता तिची मॅडमची आमची सुट्टी आता संपणार आहे. 15 तारखेपासून मॅडमचे स्कूल चालू होणार आहे. सो तिला काय माहीत नाही, म्हणजे जेवणाच्या कुकिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्ट दाखवते ती आत्तापासूनच माझ्याकडे. आणि बघत असते की मी काय करते, मी कसं करते, ते सगळं बघत असते. तिची ती नॉनस्टॉप बडबड चालू होती. त्याच्यानंतर मी तिला म्हटलं की तू जाऊन तिथे टी व्ही बघ थोडा वेळ, मी माझी जेवण आवरून घेते. आणि मी पटकन कुकर लावायला घेतला, तयारी केली. डाळीला फोडणी द्यायची होती, डाळ शिजत घालायची होती मेन म्हणजे. त्याच्यानंतर मी चपात्या करून घेतल्या. जिजाईला चटण्या खूप आवडतात. सो मी मध्ये सामान भरलं होतं तर चटण्यासुद्धा भरल्या होत्या आणि मग मी चटण्या त्या बर्नीमध्ये काढून घेतल्या. लसूण चटणी तिला खूप आवडते. आणि नंतर मग गरम गरम चपात्या केल्या आणि मी फ्लावर आणि बटाट्याची भाजी केली होती आणि डाळ घेतली होती. आणि फ्लावर आणि बटाट्याच्या भाजीतसुद्धा मी मॅगी मसाला ॲड करते, कारण तसं मॅगी मसाला ॲड केला ना की जिजाई खूप छान जेवते आणि शिवराजसुद्धा खूप छान राहतो. आणि तिला टी व्ही बघायला लावलेला. सो अचानक ना तिला म्हणजे तिचे हातपाय खूप दुखायला लागले. सो तिला ना ताप भरायला लागला. सो मग मी तिला बेडरूममध्ये, इथं आमच्या बेडरूममध्ये तिला झोपवलं. तिला म्हटलं तू इथे झोप व्यवस्थित. आणि शिवराज काय तिला झोपून देत नव्हता, खूप मस्ती करत होता. तर तिला ताप तिचा चढत होता. सो मग तिला जेवायला घेतलं, म्हणजे तिला तिची तोंडाची चवसुद्धा गेलेली. मग तिला थोडंसंच म्हणजे तिने अर्धी चपाती खाल्ली असेल, अर्धी चपाती आणि भाजी खाल्ली आणि थोडासाच एकदम डाळ भात खाल्ला. त्याच्यानंतर तिला औषध दिलं आणि तिला झोपायला लावलं. आणि शिवराजला तिथून बाहेर घेतलं, कारण शिवराज काय नंतर तिला झोपून देणार नाही. तो तिच्या अंगावरती खेळत बसतो, उड्या मारत राहतो. नंतर मग तिला म्हटलं की तू झोप, मी इथलं आवरून घेते तोपर्यंत. कारण दुसऱ्या बेडरूममध्ये शिवराजने एवढा पसारा करून ठेवलेला होता ना. हा बघा, आता पसारा दिसेल तुम्हाला. इतका पसारा केलेला की बेडशीट म्हणजे दशा तुम्ही बघू शकता बेडरूमची काय करून ठेवलं आहे त्यांनी. सो म्हटलं चला, माझं आता जेवून झाले. सो मी आता माझी भांडी सगळं घासून झालं होतं. म्हटलं आता चला, आता हे काम राहिलेलंच आहे, करायलाच पाहिजे ते काम. मग हे करायला घेतलं. तो सारखा त्याचा बाबू मागत होता. म्हटलं तो डोरेमॉन त्याला, म्हणून तर मला आधी कळालं नाही की तो काय बोलतोय. तर त्याला त्याचा बाबू हवा होता. नंतर तो आला, त्याचा बाबू त्याने घेतला. आणि जी व्हाईट कलरची पिशवी दिसते ना, त्याच्यात सगळी शिवराजची खेळणी, शिवराज आणि जिजाईची खेळणी ठेवलेली आहेत. मोस्टली तरी शिवराजच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये, त्या सगळ्या ठेवून दिल्या आहेत. आणि त्याला सांगितलं नाही आहेत की त्याच्यामध्ये त्याला गाड्या ठेवल्यात करून. कारण ना एवढा पसारा करून ठेवतो ना, जितकं मोठं घर आहे ना पण तेवढाच पोरं पसारा करतात.
शकतात. सो मी पटकन हा बेडरूम आवरून घेतला, बेडशीट घातली, उशाची कवरं चेंज केली. उशाची कवरं चेंज करतानासुद्धा तो आला. त्याला घालायचं होतं स्वतःला कवर, पण त्याला काही तो जमला नाही. त्याच्यानंतर त्याचं उचापती बघू शकता तुम्ही, बघा तो कुठे चढलेला आहे. सो मी मस्त छानपैकी बेडरूम आवरून घेतला. सो तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंटसुद्धा करा. आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर टू ऑल. बाय.